राजकीय विश्लेषक पांडुरंग मस्के यांनी युतीच्या माध्यमातून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याबाबत काय विश्लेषण केलंय, काय शक्यता मांडल्यात पाहूयात. राज यांचा त्यांनी सांगितलं ते बरोबरच आहे की ती जी सभा झाली ती फक्त मराठी भाषेच्या मुद्द्यावर झाली होती. ती कोणती राजकीय सभा नव्हती. कारण त्या मेळाव्याच्या आधीच आवाहन करण्यात आलं होतं की झेंडे घरी ठेवून या. म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा आणायचा नाही, फक्त मराठीच्या मुद्द्यावर आपल्याला एकत्र यायचं आहे. आणि तो जो सगळा प्रकार आहे की मराठीच्या मुद्द्यावर एकत्र यायचं आणि त्याच्यात राजकारण आणायचं नाहीये. त्यामुळे कदाचित राज ठाकरे यांची एक वेगळी काही भूमिका असू शकते, राजकीय भूमिका ही वेगळी असू शकते आणि त्या दृष्टीने त्यांचं जे वक्तव्य आहे त्याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. राज ठाकरे महायुतीसोबत जाणार नाहीत, उलट निवडणुकानंतर ते युती करू शकतात असं स्पष्ट केलंय राजकीय विश्लेषक पांडुरंग मस्के यांनी. मित्रपक्ष म्हणून राज ठाकरे यांची इच्छा असेल नसेल हा भाग जरी सोडला तरी मुळात महायुतीचे नेते म्हणजे महायुतीचा जो घटक पक्ष आहे भाजपा, सर्वात मोठा पक्ष आहे, तो राज ठाकरे यांना कधीच जवळ करणार नाही, महायुतीमध्ये घेणार नाही. त्यांना केलं तर बाहेरून पाठिंबा घेतील किंवा देतील, असं काहीतरी राजकीय गणित जमवतील. परंतु प्रत्यक्ष महायुतीत त्यांना आणणं म्हणजे भाजपने जे मराठीच्या मुद्द्यावरून अमराठी वोट्स जे जमा केलेले आहेत, आज एकत्र आणलेले आहेत, त्याच्यावर कुठेतरी पुन्हा एकदा ते डिस्टर्ब होण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे मला वाटत नाही की राज ठाकरे महायुतीमध्ये सामील होतील किंवा असं काही पाऊल उचलतील.